राम राम मंडळी आणि गुड मॉर्निंग। तर बघा, पाऊस खूप जोरात दणक्यात पडतोय मुंबईमध्ये। तर रेनकोट घालून मी निघाली आहे कामावर। तर अशा प्रकारे धन्नोला घेतला आणि कामावर निघाली। तर कॅमेरा ब्लर झालाय कारण कॅमेऱ्यावर पावसाचं पाणी पडलंय। अशा प्रकारे लिफ्टमध्ये आली कामावर जाण्यासाठी। तर आम्हाला बघा, मी पूर्ण भिजलेली आहे। पाऊस एवढा जबरदस्त आहे, तुम्ही बघू शकता। कमरेच्या खाली रेनकोट घातलेला तरी मी पूर्ण भिजले। आता ह्या ओल्या कपड्यातच मला दुपारपर्यंत काम करायचं आहे। तर अशा प्रकारे लिफ्टमधनं बाहेर पडली। आता मी इथे काय जेवण बनवते ते तुम्हाला दाखवते। तर सर्वात आधी बनवली भरलेली भेंडी बनवली आहे। ह्या घरामध्ये एका टायमाला 1 किलो भेंडी येते आणि त्याच्या 2 प्रकारच्या भाज्या होतात, कारण त्यांच्या मुलाला माझ्या हातची अशी भरलेली भेंडी आवडते आणि ते दोघं हजबंड वाईफला अशी खोबरं घालून, ओलं नारळ घालून अशी मोकळी भेंडी आवडते। तर अशा प्रकारे 1 किलो भेंडी चिरून 2 प्रकारच्या भेंडीच्या भाजी बनवली। त्यानंतर गोड आंबट वरण बनवलं, त्याला लाल मिरचीची फोडणी घातली। भात बनवला मस्तपैकी कुकरमध्ये, मऊ लुसलुशीत असा भात बनवला। चपात्या बनवल्या गोल गरगरीत आणि मऊ मऊ। तर अशा प्रकारे सगळं जेवण झाकून ठेवलेलं आहे। किचन, गॅस, ओटा सगळं साफ केलेलं आहे। भांडी घासून ठेवलेली आहे, तुम्ही बघू शकता। 2 भाज्या, वरण, भात आणि चपाती सगळं व्यवस्थित झाकून ठेवलं। मॅडम टिफिन घेऊन गेले। गॅसचा मेन नॉब बंद करून मी आली आहे दुसऱ्या कामावर। तर तुम्हाला तर सांगते मी इकडे काय बनवलं। तर इकडे बनवलेली आहे मी गाजरची भाजी, फक्त चिली फ्लेक्स आणि हिरव्या 2 मिरच्या घालून बनवली आहे। त्यानंतर भेंडी बनवलेली आहे, इकडे पण भेंडीच होती। आज दोन्ही घरात मला भेंड्या बनवायला लागल्या। आणि इडली आणि सांबार बनवला होता, तर तो डब्बा मॅडम बाहेर घेऊन गेलेला कारण ते ब्रेकफास्ट करत होते। त्यानंतर डब्बा आणल्यानंतर मी तो झाकून ठेवला म्हणून तुम्हाला 4 डब्बे दिसत आहेत। गॅसचं मेन नॉब बंद करून घराकडे निघाली, तर रस्त्यात पावसामध्ये गाडी बंद पडली। नंतर मॅकॅनिक गॅरेजला येईपर्यंत गाडी ढकलत आणली पावसामध्ये। सकाळपासूनचा दिवसच खराब होता, आधीच सकाळी भिजली होती मी आणि त्या ओल्या कपड्यात परत गाडी ढकलत गॅरेजला आली। इकडे आल्यावर कळलं की बॅटरी खराब झाली आहे, म्हणजे बॅटरी पावसाच्या पाण्याने खराब झाली। तर मला नवीन बॅटरी टाकावी लागली। रात्री 12 वाजता मुलीचा बड्डे असल्यामुळे रात्री 12 वाजता केक कापला, बड्डे सेलिब्रेशन केलं। आजचा दिवसभर पूर्ण कष्टाचा आणि टेन्शनवाला, हॅडेकवाला गेला, पण रात्री 12 वाजता मुलीचा बड्डे असल्यामुळे खूप छान सेलिब्रेशन झालं। मस्तपैकी केक कापला, केक हाणला आणि मुलीला बड्डे विश केला। तर अशा प्रकारे आजचा दिवस होता। तर आज माझ्या मुलीचा बड्डे आहे। तुम्ही पण हॅपी बड्डे कमेंटमध्ये नक्की टाका आणि जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, इन्स्टावर बघत असाल तर फॉलो करा। तुमच्या बहिणीला पुढे जाण्यासाठी एक चान्स नक्कीच द्या, सपोर्ट करा। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।